हे बघा आम्ही एवढे रतांबे गोळा केलेत, इथे केलेत आणि हे बघा इथे पण आहे आणि हा काका आहे ना ह्याच्यामध्ये अजून ओततोय. बघा एवढे झाले, एवढे सगळे गोळा केलेत. तर मित्रांनो हे बघा आपण जे आता तोडायला गेलो होतो ना रातांबे ते घरी घेऊन आलोय. बघा एवढे सारे रातांबे आहेत, त्या आम्ही इथं बिया वेगळ्या करतोय. बघा इकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं मंदार आमगडे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आम्ही गावी आलो आहे आणि आज आम्ही आहे ना सर्व फॅमिलीमुळे ना रातांबे काढायला जातो आहे. रातांबे तेच ते आपण जे कोकमा बनवतो ना ते कसे काढते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा माझ्यावर दीप्ती आहे आणि युवांश पण आहे. बाकी काका वगैरे पुढे गेलेत, आम्ही आता मागून चाललो आहे. चला आता मी चाललो आहे आणि आमचं गाव बघा पूर्ण एकदम निसर्गाच्या कुशीत बसलं आहे. हे बघा हा पूर्ण डोंगर आहे, ह्या साईडला आमची घरं आहेत. आता आपल्याला जायचं आहे त्या टोकाला. चला. हे का मित्रांनो हे आमचं कलम आहे आणि ह्या कलमाचे आंबे बघा किती मोठे ते बघा, मस्त आहे बघा. आता हे पिकायला आले ते आंबे बघा. चला आपण रातांबे काढायला जातोय. चला आपल्या इथे पुढे जायचं आहे. आणि इथे पण आमचं एक झाड आहे कलमचं, ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा हे पायरी कलम आहे. त्या दाखवलं त्याचा हापूस होता. हे बघा हे हापूस कलम आहे आमचा, तुम्हाला दाखवतो आंबे. हे बघा दाखवतो कुठे गेले आंबे. हे बघा ह्या साईडला पण लागले बघा, इथे आहेत आणि वरती पण बघा. हे बघा किती लागले, पूर्ण लागले. आपण आतमध्ये साईडला आहे, तुम्हाला बाहेरून साईडून दाखवतो. हे बघा ह्या साईडला पण खूप आंबे लागलेत. ह्या फांदीला बघूया आहेत का, नाही काढले वाटतं. ह्या साईडला नाही आहे जास्त, खालच्या साईडला आहे ते दाखवतो. ते बघा किती लागलेत आंबे. हे बघा, हे बघा हे खूप सारे आहेत. चला ह्या साईडला पण आहेत बघा आंबे. ठीक आहे आपल्याला जायचं आहे तिकडे. चला चला आपण पुढे आलो आहे. अजून थोडं आपल्याला 2 मिनटं चालायचं आहे. युवान चालतोय. हे बघा जंगल बघा किती आहे. दीप्ती बघा अजून मागे थांबले बघा, काही चालते बघा आजीबाईसारखी. ऊन जास्त आहे गावाला. हां चला बघूया ते कुठे आहेत ते. काकाने पुढे गेलेत व इथे जवळ असतील. बघा आवाज तर येतोय. हे बघा, हे बघा सगळे इथे आहेत. रातांबे काढतात आहे. हे बघा हे रातांबे आहेत. आई ग डोक्यात पडतील रे बाबा. हे बघा हे रातांबे आहेत. मागे मागे पडेल. आई हो बघा काका बघा कुठे गेलाय. हो बघा काका वरती चढलाय, झाड खूप उंच आहे. ते डोक्यावरून पाडतोय फटाफट फटाफट. बघा खाली पडतात आहे सगळे. ते आता आपल्याला गोळा करायचे आहेत. हे बघा हे बघा किती आहेत ते खाली पडलेत. ते सगळे गोळा करायचे आपल्याला. अरे रे किती पाडतोय, हळू करा रे. बघा रातांबे. हा बघा युवाश बघा असा गोळा करतो. बघा बघा फटाफट गोळा करतोय. बघा इकडे ताई गोळा करते. कुठे गेला बघा तो, बघा कुठे गेलाय. काका बघा बघा कुठे गेलाय. बापरे किती उंच गेलाय बघा. झाड एवढं हलतंय वरून, मग त्याला काय भीती का वाटत नाहीये. ह्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण एक काका आहे. दोघं वरती चढलेत. हे बघा हे असं झाड असतं रातांबीचं. बघा चला पुढे आता निवडून घेऊया, मग तुम्हाला भेटतो. हे बघा अर्धे कच्चे पण आहेत आणि अर्धे पिकलेले पण आहेत. जे लाल आहेत ना ते पिकलेत. बघा तिकडे गोळा करतात पडलेले. आता मी आतमध्ये आलो आहे ह्या साईडला. बघा हे पडलेत ना जेवढे दिसत आहे ना सगळे. आपण सगळे गोळा करायचे आहेत. फटाफट गोळा करतो. चला कच्चे वगैरे पण घ्यायचे आपल्याला. कच्चे पिकलेले वगैरे आहेत ना सगळे घ्यायचे. हे बघा हे असेवाले सर्व घ्यायचे.
आणि तुमच्याकडे काय बोलतात ना मित्रांनो, आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आमच्याकडे ह्याला रातांबे बोलतात. बघा इकडे आहेत झाडं पण आहेत नाही बघा, काटेरी आहेत, हाताला लागतात आहे, सांभाळून हात टाकावं लागतं आहे. किती सारे पाडले. चला इथे घ्या. हे बघा आम्ही एवढे रातांबे गोळा केलेत, इथे केलेत. आणि हे बघा इथे पण आहे. आणि हा काका आहे ना ह्याच्यामध्ये अजून ओततोय. बघा एवढे झाले, एवढे सगळे गोळा केले आहेत. हे पूर्ण आमची फॅमिली हे बघा. आता हे आम्ही घरी घेऊन चाललो आहे. चला युवांश बघा काय करतोय. हे बघा माझे कच्चं आहे ते ना खायचं. हे बघा चला साजे रातांबे काढून आता आम्ही चाललो घरी. हे बघा हे बघा गावाला आलो ना कसरत बघा किती असते. हे बघा उतरायला पण जमत नाही आहे. हे बघा कशी उतरत आहे एकदम हळूहळू. इकडे चला ज्या रस्त्याने आपण आलो त्या रस्त्याने पुन्हा घरी उतरूया. खाली बघून सवय नसते आपली उतरायची. चला हे बघा आमचं बघा चारी साईडला डोंगर आहे आणि आमची बघा ह्या साईडला घर आहेत. पुन्हा एकदम आमच्या निसर्गाच्या खुशीमध्ये आमचं एकदम गाव लपलेलं आहे. चला पुन्हा इकडे आलो आपण. इकडे बघा आंब्याची तोडणी करतात आहे बघा या साईडला. तेव्हा किती काढले त्यांनी आंबे. आंबे पण तयार झाले. हा तर आंबा पिकला आहे पूर्ण बघा. झाडावरती पिकले असतील आंबे. थोडा इथे हा झालाय. किती आंबे काढले. चला हा युवान चालतो काकी बरोबर. हे बघा चला आपण चाललोय घरी. बाकीचे मागे थांबलेत. हे बघा इकडे. आणि हे आमची पाण्याची टाकी. इथून पूर्ण वाडीला पाणी जातं. चला तर मित्रांनो हे बघा आपण जे आता तोडायला गेलो होतो ना रातांबे ते घरी घेऊन आलोय. बघा एवढे सारे रातांबे आहेत. त्या आम्ही आता बिया वेगळ्या करतोय. बघा इकडे बिया वेगळ्या केल्यात आणि ह्याचेच नाही 2-3 तुकडे करून घेतो. हे बघा हे सगळे असे करतो चेंज. दाखवतो तुम्हाला एक. हे असे आहेत ना बिया वेगळ्या करायच्या. बिया आहेत ना इकडे वेगळ्या करतो आणि हे असे 2-3 तुकडे करून टाकायचे याच्यामध्ये. आणि ह्यानंतर काय करायचं ते काकी सांगेल. आणि काय काकी काय करू पाहिजे नंतर. हे नंतर काय सुकवायची. हे सर्व सुकवायचे आपण. त्याचे कोकम तयार होते. बघा हे सर्व सुकवायचे आपण. हे सर्व आहेत ना त्याला फूट द्यायचं आणि परत सुकवायची. मग त्याची कोकमध्ये कुठलं पाणी आहे. कुठलं पाणी. हे पाणी हे बियांचं पाणी येणार ना त्याच्यामध्ये सुकलेलं असणार ना जे कोकम त्याच्यामध्ये बुडवून पुन्हा ती ओली करायची आणि याची 2-3 वेळा सुकवायची ना. 2-3 वेळा सुकवायचे. त्यानंतर मग जे तयार होतील ना ते आपली कोकम असणार. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.